वेलकम बॅक. आज आपण चाललोय सांगली. आजच आपल्या कॉलेजची एक्झाम संपली, लास्ट एक्झाम होती आणि आज रात्रीच आपण चाललोय डायरेक्ट सांगलीला. चला, सांगलीला का चाललोय? आपला निरंकारी समागम आहे. जसं आपण दिल्लीला गेलो तसंच आपण सांगलीला पण चाललोय. चला. हा म्हणतो पसारा. तर एवढे माणसं आम्ही जाणार. गाईज, फुल बक्षोदी करायचं मन करतोय. काय बोलतोय भाई मी? आणि सत्संगला चाललोय अजून बक्षोदीचा करतोय. पण एक्साइटेड आहे, तुम्हाला कायच बोलू, एक्साइटमेंट लेवल ऑन दी टॉप. बघू आता, चला. मला पुढे पूर्ण एन्जॉयमेंट दाखवतो, आपल्या सोबतच राहावा. चला गाईज, माझी ट्रेन आली आहे गाईज. आपण चढू, सामान वगैरे ठेवू, सीट वगैरे बघू, मग आपण येऊ परत ब्लॉग मध्ये. गाईज, एक लोचा झाला. पेनड्राईव्ह नाही आणली, आता स्टोरेजचा शॉर्टेज आहे. पण काय नाही भाई, भाईनी जुगाड लावलाय. आजीचा फोन मध्ये पूर्ण व्हिडिओ सेव्ह करेल, नंतर एडिट करेल. ह्याच्यात पण 28 GB चा स्टोरेज आहे, नंतर आपण एडिट करू. चला, आता स्टोरेजचा तर काय नाही इश्यू, कसं तरी जुगाड करून करू आपण. आपली ट्रेन पुण्याला आली आहे, असेल स्टेशन. चला उतरून बघू. गाईज, वी आर ॲट पुणे at night 12:30. You can see my English is too much better than others. चला बघ जीवन, उतरलोय आता, बघू काहीतरी खायला आहे. गाईज, खूप गाईज खूप डेंजर भूक लागलेली म्हणून केक घेतला भाई. म्हणजे कायच बोलू, जेवलं पण नव्हतं प्रॉपर, एवढी डेंजर भूक लागलेली. सो आपण खाऊ आता केक. आताच फाडून खायचं चालू केलं गाईज. मग काय विचारच करत होतो, ट्रेन मध्ये जातोय अजून कपडे का नाही झाले अजून, तेवढं टीसी अजून कोणाचा तरी मॅटर झाला, म्हणजे भांडणं झाली, पोलीस वगैरे आले, सगळं मॅटर पोलीस आलेलं. गाईज, उतरलोय. ही आमची ट्रेन होती, इथेच आपण बसलेलो, वर झोपलेलो, नंतर उतरलो. चला आता पोहोचूया समागमच्या ग्राउंड मध्ये. आता गाईज, बस साठी लाईन लावली, तर काहीच लाईन नाही. आता आम्ही पुढे कसं होतो, पार्टी कसं होतो आम्हाला माहिती आहे. गाईज, 1 तास नंतर बस आली, म्हणजे बस लागली, लाईन मध्ये आम्ही लागलो तेव्हा आली. आता चढूया, चला. ही बस. फटाफट सामान वगैरे ठेवलं, बसलो बसमध्ये आणि पुढेच 10 मिनिटामध्ये आपला ग्राउंड आला. ग्राउंडचा पहिला कामान दिसला. पोहोचलो गाईज. ग्राउंडची लाइटिंग बघून मन असं एकदम शांत झाला, म्हणजे कायच बोलू, पोचलो म्हणून असं सुख भेटला. नंतर फटाफट आम्ही एंट्री केली, आतमध्ये घुसलो, चेकिंग वगैरे केली. आता बससाठी उभं होतो. चला, करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. फटाफट बसलो टेम्पोमध्ये आपल्या टेंटकडे जायला. चला, गाईज, पोहोचलो टेंट मध्ये. सनराईज भारी दिसतो, टेंटचा बाहेरचा परिसर, नजारा. इकडे आमचा जागा, इकडे बसलो. भयानक थंडी आहे guys. दुपारचे 11:15 वाजले तरी भयानक थंडी. काय बोलू, आलो, झोपून गेलो, एवढं थंडी होती. एवढ्या थंडीमध्ये गार झोप लागली. फ्रेश होईल. फ्रेश तर झालोय गाईज, आता जाऊन कॅन्टीन शोधूया. पण काय पण बोला, एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त थंडी आहे. मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी थंडी असेल, पण आहे थंडी, कायच बोलू आता तुम्हाला. पण पोटपूजा बघू आपण, चला. गाईस, गाईस कुपन घेतले, आता आपण शिरा खायला जाऊ. ते बघा शिरा. शिट यार गाईस, हे घेतल्यानंतर मला माहित पडलं तिकडे मिसळ पाव पण होता. आता हे खावं लागेल. चला, काय नाही, खाऊया.
गाईज लिटरली ब्लॉग पोस्टिंगसाठी मी 4 मोबाईल घेऊन बसलोय. 5वा माझा पण आहे. मी बघतोय कोणाच्या ह्याच्यात नेट येतं कोणाच्या ह्याच्यात नाही, कारण की ते नेटवर्कचा खूप इश्यू येतो. बघा चला, ब्लॉग तर लेट पोस्ट होत आता नेटवर्क इश्यूमुळे. 1.5 तासपासून गाईज टेंटमध्ये बसून व्लॉग पोस्ट करायचा बघत होतो, पण नेटच नाही झाला. सो आता आपण बघू, रोडकडे जाऊ, तिकडे पोस्ट करत बसू. तिकडे नेट येतं, इकडे पूर्ण याच्यात जामर लावले. तसं पण मी माझ्या दिल्लीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं, हे पूर्ण एक्सप्लेन केलं हे काय असतं. मग आता मला वाटत नाही की हे परत सांगू, पण तो ब्लॉग पोस्ट नाही झाला म्हणून आता मी काय करू, सांगून टाकतो तुम्हाला काय काय असतं. सगळं पूर्ण इन्फॉर्मेशन देतो, त्याच्यात पण देतो. दोघं ब्लॉग तुम्ही बघा. तो ब्लॉग आता नंतर पोस्ट होईल. तो एडिट वगैरे झालाय, तो आता पेन ड्राईव्हमध्ये. सो आता तुम्ही ॲडजस्ट करा. तर चला बघू. फायनली गाईज ब्लॉग पोस्ट झाला आहे. ते पण एकदम असं हायवेवर येऊन, तुम्हाला हायवे दाखवतो थांबा. पूर्ण हायवेवर येत चालत आलो तेव्हा ब्लॉग पोस्ट झाला आहे. बघा तिकडे हायवे आहे, तिकडे कसं नेट येतो, तिकडे आतमध्ये जामरला येतो. अजून हा आमचा मेन गेट आहे. काय बाहेर दिसतो गेट. झालं आता उन्हात जास्त बसलो, खूप गरम व्हायला लागलं ना. चला आईस्क्रीम खाऊया, एवढा थंडीत पण आईस्क्रीम खाऊ. चला आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक कॅन्टीनमध्ये पैशांचा व्यवहार होत नाही. पैसे फक्त हे कुपनला पैसे द्यायचे. तुम्ही जेवढे पैसे देईल तेवढे कुपन भेटतील. तेच कुपन आपल्याला तिकडे ज्या पाहिजे तिकडे द्यायचं, आणि ते पण रिजनेबल प्राईस, म्हणजे मार्केटिंग प्राईसवर. 10 रुपयाची बिस्किट तुम्हाला भेटेल 7ला, जे होलसेलमध्ये भेटते ते. चला आता बघूया, आईस्क्रीम घेऊया. आईस्क्रीम कुठे, कॅन्टीन दाखवतो. हा 1 नंबर कॅन्टीन, केवढा मोठा आहे हा, एवढा मोठा कॅन्टीन. गाईस तुम्ही याची प्राइस बघा, 18 रुपये. तिकडे कितीला आहे? 10 रुपये. म्हणजे 18 रुपयाची कुल्फी आपल्याला 10 रुपयामध्ये पडते. ते एवढं असं आहे. प्याऊ प्याऊ म्हणजे पाण्याचे ठिकाण. इकडे पाणी आपल्याला फ्रीमध्ये भेटतो. कॅन्टीनमध्ये पण पैशाने पण भेटतो, पण ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे फ्रीचं घ्यायचं. काही पिण्याचंच पाणी असतं सगळं. चला बघू, पिऊन घेऊ पाणी. आईस्क्रीम वगैरे तर खाऊन झालंय. भेंडी घसा बसला बघा आईस्क्रीम खाल्ल्याबरोबर. खाऊन झालंय, पाणी पण पिऊन झालंय. आता जा आंघोळ करायला. दुपारचे किती वाजलेत? हा, 1:15 झालेत. एवढ्या उन्हात मस्त मस्त थंड पाण्याने आंघोळ करायचं, काय मजा येते. चला गाईज आलो आंघोळ करायला. एवढं थंड पाणीत ना, मला असं वाटतंय की या थंड पाण्यातच माझी फिल्डिंग सेट होणार आहे. खूप थंड होतं, काय बोलत होतं तुम्हाला. आंघोळपर्यंत आलोय गाईस. आता थंडी एवढी होती ना, थंड पाण्याने आंघोळ केली, म्हणजे या थंड पाण्यातच माझी फिल्डिंग सेट होणार होतं. कसं वाटणार, ऐकायला कसं वाटतंय. स्वरूपची थंड पाण्याने फिल्डिंग सेट झाली. डेंजर होतं थंड पाणी, पण मजा आली आंघोळ करायला. आता टेंटमध्ये जाऊन लंगर करायला जाऊ. लंगर म्हणजे काय सांगतो तुम्हाला, चला पुढे. गाईश जेवण झालंय, आता आपण नेट मध्ये बसायला चाललो. काय माहित काहीतरी इम्पॉर्टंट कॉल बी आलता कोणाचा तरी, अननोन नंबर होता, तेच विचारायचंय कोण होता काय होता. चला तिकडे जाऊन थोडा आपण टाइमपास पण करू. काय टाइमपास करू ते मला तर माहित नाही. चला भेटू नाही बघू. आपण आलो तर आहे इकडे मेन गेटवर. इकडे सेवा चालू आहे, आपण ते कॉल अटेंड करू, मग नंतर आपण पण सेवाला जाऊ. चला कॉलवर बोलून झालं, मग आपण लगेच लागलो सेवाला. ही सेवा इकडे माती टाकायची होती, म्हणजे जागा लेवल करायचं होतं. आता सेवा करू. गाईज लहानपणापासून मला वर जायचं हे होतं, आज जाऊन बघूया. चला गाईज माझं लहानपणापासून स्वप्न होतं वर येऊन बघायचं व्ह्यू कसं वाटतं, आपलं स्ट्रक्चर कसं आहे. अँड मी आलो आज सेवाला होतो, म्हणून मी महात्माला विचारलं जाऊ का, महात्मा हो बोलले. अँड मी आलो वर.
काय व्ह्यू होता गाईस, कायच बोलू. एकदम असं लहानपणाचं स्वप्न पूर्ण झालं. मजा आली खूप. आता एकदम एक्सायटेड म्हणजे फुल खुश झालो पहिल्या दिवसला. चला काहीच तिकडे सेवा करता करता आपण घेतले तिकडचे शॉर्ट फिल्मचे क्लिप्स एडिट करायला. अँड आपण आलो नंतर बॅटरी संपली म्हणून ब्लॉग शूट नाही केलं. नंतर आलो आपण चार्जिंगला फुल 90% झाली. आता रात्रभर फिरू. चला गाईस चार्जिंग झाली. आता जाऊ आपण कॅन्टीनला. चला बघू कॅन्टीनमध्ये काहीतरी नाश्ता खाऊ गरम गरम. थंडी खूप वाढली आता. चला थंडीमध्ये मस्त गरम गरम मिसळ पाव खाऊ. आता लाईन नव्हती म्हणून फटाफट मिसळ पाव आणला. आता आपण जाऊ नेटकडे म्हणजे मेन गेटकडे. यायचं तिकडे. सो उठे सुटे आपण मेन गेटकडेच असणार आता. तिकडेच नेट भेटतो तर तिकडेच राहायचं. चला मेन गेट पण आलाय बघा. गाईस गाईस सकाळी इकडे केवढे माणसं होते काम करायला बघा. झालंय थोडंफार काम. हे रात्रपर्यंत होऊन जाईल. रोड रोलर लावायचं याच्यावर. पण गेट बघा ना असं रात्री काय भारी दिसतो. कायच बोलू. एकदम आता काय शब्द नाही वर्णन. एवढा सुंदर दिसतं गेट. मेहनत मेहनत रंग लाती है भाई. मेहनत रंग लाती है. 1-1.5 तास झाला गाईज बसलेलो नेट मध्येच. आता कंटाळा तिकडे बसून. टेंट मध्ये जाऊ तिकडे टाइमपास करू. चलो गाईस खाना खाने जाऊया आता जेवायला लंगर मध्ये. लंगर तुम्हाला मी एक्सप्लेन केलं तर सकाळी नाही केलं ना. लंगर म्हणजे आपल्याला तिकडे जेवण भेटतं. आपलं भंडारा कसं असतं तसं इकडे फुकट असतो. कॅन्टीन मध्ये पण भेटतात. पण कॅन्टीन मध्ये तुम्हाला पैसे देऊन खायचं. ते चव असतात ना तोंडाची चव तसं. इकडे जेवण सगळ्यांसाठी बनवतात. ज्यांना खायचं ते खाणार किंवा ते खाणारच असतात. आता मी कायच बोलू याच्या पुढे. चला गाय रात्रीचे 12 वाजलेत तरी एवढी गर्दी आहे जेवासाठी. विचार करा. पब्लिक संपतच नाही. पब्लिक येतच जात आहेत. हे मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं दिल्लीच्या ह्याच्यात. जेवण झालं गाईस. आता जाऊ हात धुवायला अजून पाणी पियला. कुठे प्याऊवर. तुम्हाला सकाळीच बोललो प्याऊ काय असतं. चला गाईज कायच क्रेझी बनवलं बघा. आत्ममंथन. हे तर काय नाही ते बघा नळ. हवा येतो हवात. आपण क्रिएटिव्हिटी ऑन टॉप गाईज. असे तर अजून खूप काय पण आपण ते नंतर उद्या दाखवूया. जेवण जास्त का झालंय गाईज. सो माझा जर विचार होता जाऊन डायरेक्ट झोपूया. पण आता जेवण जास्त झालंय. राऊंड वेळ मारू. जाऊया परत मेन गेटवर नेटसाठी. नेटसाठी बसू तिकडे थोडा राऊंड वेळ मारू. नंतर 10-15 मिनिटात येऊ परत झोपायला टेंटवर. अँड तेव्हा आपला व्लॉग संपतो. मग नेक्स्ट डेचा व्लॉग चालू होतो. नेक्स्ट पार्ट. चला आता जरा परत जाऊ मेन गेटवर. तिकडे बघू काहीतरी इंस्टावर काहीतरी स्टोरी बिरी अपडेट करू आपण. चला रात्रीचे 12:30 वाजलेत तरी सेवा चालू आहे गाईज बघा. ती माताजीची गाडी तिकडे सकाळी माताजी ह्याच्यावर चढून येईल. उद्या पहिला दिवस आहे समागमचा. सो हेच तयारी चालू आहे. अजून तयारी चालूच आहे बघा गाईज. काय बोलायचं. गाईज खतरनाक थंडी आहे. काल जेवढी होती तेवढी तर नाही कारण की पब्लिक वाढले सो थोडा थंडी कमी वाटते. पण 5 डिग्री सेल्सिअस आहे. 5 डिग्री सेल्सिअस विचार नाही करू शकत. थंडी हाय हाय पण पण एवढी पण नाही जेवढी काल होती. सो नॉर्मल आहे आता. चला रात्रीचे 12:30 वाजून गेलेत. अँड सकाळी माताजी येणार आहेत. आपल्या रॅलीला आपण जॉईन करायचं म्हणून आपण चालू झोपायला. कारण की काल पण आपल्या ट्रेनमध्ये झोप नाही झाली. सो
झोप तर नाही आता पण झोपू. कसं सकाळी लवकर पण उठायचं आहे, अजून तयार होऊन इकडे यायचंय. तर आपण झोपायला चाललोय. झोपायच्या आधी आपण जाणार आहे कुठे सांगू का? पण झोपायच्या आधी आपण जाणार आहे कॅन्टीन. कॅन्टीन का? 5 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण खाणार आहे थोडीशी थंडी थंडी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 5 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण खाते थोडस छोट आईस्क्रीम. जास्त नाही, थोडंसंच आहे थंड. काय नाही, चालतं तेवढं. जास्त रात्र पण नाही झाली, 1:45 वाजतायत. थोडीशी एक एक आईस्क्रीम खाली तर कायच जातं, ते पण 5 डिग्री सेल्सिअस मध्ये काय नाही होत. चला, जे झालं उद्या उद्या बघू. गुड नाईट. नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू. बाय.